आपल्या क्षमता ह्या आपल्यालाच माहीत असतात. त्यामुळे आपण इतरांकडे जास्त लक्ष द्यायचे नाही. जे आपल्यासाठी चांगले आहे ते घेत राहायचे आणि जे नको वाटेल ते सोडून द्यायचे. तुम्ही अद्वितीय आहात. तुम्ही तुमच्यातले बेस्ट व्हर्जन आहात. असा वैचारिक दृष्टिकोन ठेवत लहान वयात आपली प्रतिभा सिद्ध करणारे बुवा म्हणजेच अखिलेश फाळके. तुमचा विकनेस आणि तुमच्या कौशल्यावर काम करून नकारात्मकतेकडे, अपमानाकडे दुर्लक्ष करून आपले काम पूर्ण करता येते असा दृष्टिकोन समोर ठेवत भजन क्षेत्राची सेवा करणाऱ्या युवा बुवा अखिलेश फाळके यांना प्रहार डिजिटलच्या शुभेच्छा. महाराष्ट्र ही संतांची भूमी, महाराष्ट्र ही वीरांची भूमी, तशी महाराष्ट्र ही अनेक कलावंतांची भूमी. अशा या कलावंतांच्या भूमीमध्ये विशेषतः कोकण प्रांतांमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक नावलौकिक असणारे भजनी बुवा, दशावतारी कलावंत, त्याचबरोबर अनेक कला क्षेत्रामध्ये आपला वेगवेगळा ठसा उमटवणारे अनेक कलावंत आपल्याला जागोजागी दिसतात. खरं तर देवगड, मुळात जो देवाचा गड आहे तो देवगड असं जर आपण म्हटलं तर ते कदाचित वावग ठरू नये. आणि अशाच देवगडने अनेक भजनी रत्नांना जन्म दिलेला आहे. अनेक भजनी रत्न या देवगड भूमीने निर्माण केलेले आहेत. आणि भजनाची परंपरा, तिचा जो पताका आहे तो खांद्यावर घेतात अनेक बुवा या नामस्मरणाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करतायत, समाजाचं हित साधतायत. खरं तर कलियुगामध्ये भक्ती मार्ग सगळ्यात श्रेष्ठ कोणतं असेल तर तो नामाचा, तो भजनाचा मार्ग आहे असं आम्हाला संताधिकांनी सांगितलं. आणि तीच परंपरा आजच्याही शतकामध्ये, आजच्याही दशकामध्ये काही तरुण बुवा घेताना दिसतात. आणि यामध्ये आपण अगदी युवा असणारा हा बुवा, आणि या बुवांचं नाव आहे अखिलेश फाळके बुवा, अर्थात यंग बुवा आहे. जवळपास 14 वर्षाचा भजन क्षेत्राचा अनुभव आहे. डबलबारी सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने करतात. आज आपण देवगडच्या या सुपुत्राला भेटणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर प्रहारने या अगोदर अनेक भजनी बुवा बघितलेले आहेत, अनेक दिग्गज बुवा या व्यासपीठावर येऊन आपली त्यांनी मनोगत, रोखोक मतं व्यक्त केलेली आहेत. पण आता मात्र आपण ज्या कलावंताला भेटणार आहोत त्यांचा प्रवास जो आहे तो अजूनही खूप, आपण म्हणतो ज्या प्रकारे फॉर्म मध्ये आहे तसा नाहीये. पण ते युवा आहेत आणि 14 वर्ष एवढा अनुभव घेऊन ते आता डबलबारी क्षेत्राकडे जात आहेत. म्हणजे आताची जी जनरेशन आहे त्यांचं नेमकं भजन क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, ते कशा प्रकारे भजन करतात, कशा प्रकारे त्यांना भजनाची पुढे अपेक्षा आहे, हे आपण आजच्या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. त्यामुळे प्रहारच्या या मुलाखत सत्रात मी आपल्या सर्व मायबाप रसिकांचं आणि बुवा आपलं प्रहारच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार, धन्यवाद. मी अखिलेश फाळके बुवा प्रथमतः प्रहार डिजिटलचे लाख लाख आभार व्यक्त करतोय. कारण की एवढ्या भव्य दिव्य या रंगमंचावर त्या ठिकाणी मला मुलाखत देण्याची सुवर्ण संधी या प्रहार डिजिटल चॅनलने दिली आहे. त्यांचे सभासद आणि सर्वांचे लाख लाख धन्यवाद देतो, लाख लाख आभार व्यक्त करतो. बुवा, पुन्हा एकदा आपलं प्रहारच्या या स्टुडिओमध्ये, प्रहारच्या या मुलाखत सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. अनेक भजनी बुवा ज्या मुलाखत सत्राच्या माध्यमातून आपली रोखठोक मतं व्यक्त केली. अगदी दस्तूरखुद्द तुमचेही जे गुरु आहेत मिस्त्री बुवा, ज्ञानदेव मिस्त्री बुवा, यानेही भजन परंपरा, ती संस्कृती ज्या व्यासपीठावर उलगडली, आज त्याच परंपरेचं पाईक म्हणून तुम्ही आता हा वारसा पुढे जपताय. त्यामुळे प्रथेप्रमाणे आपण या ठिकाणी नमन घेऊन या मुलाखत सत्राला प्रारंभ करूया. धन्यवाद.
सिंधू नमो दीननाथा नमो दीनबंधू नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बापा कृपाळा नृपाळा ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमः हरिमना कुंडली गवरदा हरी विठ्ठल व आपण सुरुवातीलाच या ठिकाणी प्रार्थना सादर केला, गड सादर केला आणि तो गड खरंच मनाला भावणारा होता. तुमचा आवाज, त्या आवाजाची साधना, त्याची तपस्या आणि सुरांच्या माध्यमातून तुम्ही केलेलं सादरीकरण खरंच या युवाईला नक्कीच प्रेरणा देणारं होतं. त्यामुळे मला जाणून घ्यायला आवडेल तुमची आणि हार्मोनियमची दोस्ती कशी जमली. माझी आणि हार्मोनियमची दोस्ती सांगायचं तर प्रथमतः मुळात मला भजनाची आवड होती किंवा आमच्या वाडीचं किंवा आमच्या गावात एक वारकरी भजन आहे आणि माझ्या गावचं रत्न म्हणजे भजन सम्राट बुवा प्रमोदजी हरियाण बुवा. आमच्या पंचक्रोशीत दशक्रोशीत कायम हरियाण बुवांच्या कॅसेट आणि आमच्या घरात सुद्धा कायम कॅसेट लागलेली असायची हरियाण बुवांची. तर आणि आमचे वडील, माझे वडील ज्यांना भजनाची अतोनात आवड आणि त्यांना फक्त भजन कोणाचं आवडायचं तर डॅडी म्हणजे कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत बुवा कदम. त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना कोणतं भजन आवडलं नाही आणि आवडतही नाही. त्यांना फक्त डॅडी आणि डॅडींची जी जुनी गाणी आहेत ती माझ्या वडिलांनी अजून सुद्धा एका डायरीमध्ये लिहिली आहेत. आणि मी लहान असताना एक 4वी 5वी 6वी ह्या पिरियड मध्ये ती डायरी नेहमी पप्पा वाचत असताना मी ती डायरी बघायचो. तर पप्पांना विचारायचो ही डायरी कोणाची आहे, काय वाचताय गाणी, तर ते सांगायचे की त्यावेळी ते एक कॅसेट लावून द्यायचे, ऐक ही गाणी. मग त्या माध्यमातून वडिलांच्या माध्यमातून मला एक भजनाची आवड निर्माण झाली आणि त्यातून मग मी नेहमी शाळेत वगैरे असताना प्रार्थनेला हार्मोनियम वाजवणे, कुठे तर 2 स्वर इकडे तिकडे बघणे, कोणतरी वाजवत आणि ते स्वर वाजवण्याचा प्रयत्न करणे, असं करून मला हार्मोनियमची आवड निर्माण झाली. आणि त्यानंतर माझा पुढचा प्रवास म्हणजे एक भजन करण्याची एक प्रवृत्ती होती की भजन करण्याची एक आवड निर्माण झाली त्यातून. नंतर पुढे एक आमच्या शेजारचं रत्न, माझ्या गावचे शेजारचे उंडीर गावचे रत्न सन्माननीय व्यंकटेश नरबुवा, त्यांची आणि माझी दोस्ती जशी होतीच पण त्यांना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की नरबुवा, आणि त्यावेळी नरबुवा म्हणजे एक प्रख्यात भजनी बुवा, आज सुद्धा तसेच आहेत पण त्यावेळी एक आमच्या लेवलला ते एक प्रख्यात होते. त्यांना सांगितलं की नरबुवा मला हार्मोनियम शिकायचे व्यवस्थितरित्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला भजन करायचं. तर ते त्यावेळी आम्हाला घेऊन आमच्या भजन सम्राट आमचे गुरु प्रकाशजी पारकर बुवा यांच्या जवळ ते गेली आणि पारकर बुवांच्या माध्यमातून माझे गुरु मौली ज्ञानदेव मेस्त्री बुवा यांच्याकडे माझी भेट झाली आणि त्यातून हा माझा भजन प्रवास चालू झाला. म्हणजे थोडक्यात एका गुरुला गाठण्यासाठी अनेक गुरूंचा आधार घ्यावा लागला अर्थात आणि तुमची भजनाकडे येण्याची वाटचाल सुरू झाली. खरं तर आपण मगाशी ज्यांचा डॅडी म्हणून आदरपूर्वक उल्लेख केला, जे आपल्या सगळ्यांना आजही ज्यांची गाणी म्हणजे हा चमत्कार आहे का असं वाटतं, ती गाणी तुम्ही ऐकला, तुमच्या वडिलांकडून तुमच्यावर त्यांचे संस्कार झाले, म्हणजे डॅडींची गाणी आणि आताचं भजन याच्यात तुम्हाला फरक दिसतोय काय? डॅडींची गाणी म्हणजे प्रथमतः सांगायचं ही होऊन गेली की पंचरत्न कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम, कैलासवासी परशुराम बुवा पांचाळ, कैलासवासी विलास बुवा पाटील, कैलासवासी काशीराम बुवा परब, कैलासवासी चिंतामणी बुवा पांचाळ, ही पंचरत्न जी होऊन गेले यांच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक भजन सम्राट बुवा होऊन गेले. यांची जी भजनं होती ती स्ट्रेट फॉरवर्ड आणि स्ट्रिक्ट होती. कारण एक भजनी बुवा म्हटल्यावर त्यांना एक वेगळा मान होता. एक भजनी बुवा म्हटल्यावर त्यांच्या आजूबाजूला सुद्धा एक लोक जात नव्हती, पण तो मान आजच्या घडीला राहिला नाही. त्याचं कारण तेही कारण असं आहे की कुठंतरी आजच्या भजनी बुवाने किंवा माझ्या सकट, मी दुसऱ्या कोणाला नाव ठेवणार नाही, माझ्या सकट कुठेतरी आम्ही आमची पायरी ओलांडली, कुठेतरी भजनी बुवाने आज पायरी ओलांडली किंवा कलियुगाच्या माध्यमातून कुठेतरी एक वेगळा बदल त्यात आला. त्यामुळे त्यात आता वेगळा बदल निर्माण झाल्यामुळे ते भजन हे भजन यात खूप फरक आहे. फक्त नामस्मरण एवढं नक्की की त्यावेळी फक्त एवढंच होतं की पारंपरिक डबल बाऱ्या चालायच्या आणि आता फक्त 20-20 डबल बाऱ्या आहेत.
तुम्ही मगाशी बोलता बोलता सहज म्हटलात की बदल झाला किंवा हा बदल झाला हा बुवाने केलाय की सामान्य रसिकांनी केलाय? नाही, ते कलियुग म्हणजे जसा ज्याप्रमाणे काळ बदलत गेला किंवा लोकांची ज्याप्रमाणे इच्छा आकांक्षा होत्या त्याप्रमाणे किंवा लोकांकडे आज पैसा आहे, परंतु पारंपरिक डबलवारी म्हटल्यावर नॉर्मली रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत चालणार, कारण 4 बाऱ्या व्यवस्थित झाल्या पाहिजे. मग त्यासाठी कुठेतरी टायमिंगचं बंधन राहिलं पाहिजे, यासाठी कुठेतरी 20-20 डबलवारी निघाली. पण त्याचा सुद्धा हेही बरोबर आहे, तुम्ही म्हणताय की परिवर्तन कुणी केलं, परिवर्तन हेच चांगल्यासाठी झालं होतं, पण त्याचा सुद्धा आज कुठेतरी एक चुकीचा मार्ग निघाला गेला. मग याला दोषी कोण, तुम्ही की रसिक? भजन रसिकांबरोबर मी काय म्हणतो, भजनी बुवांबरोबर आम्ही भजनी बुवा कुठेतरी याला हे केलो असो, परंतु काही भजन रसिक श्रोत्यांनी असं ठरवलं पाहिजे की भजन रसिक श्रोत्यांनी जर आम्हाला सांगितलं की तुम्ही पारंपरिक या ठिकाणी डबलवारी करा, किंवा आयोजकांनी भजन रसिक श्रोत्यांपेक्षा आयोजकांनी जर सांगितलं की तुम्ही इथे येऊन एकही फिल्मी गाणी म्हणायचं नाही, कुणीही चिठ्ठी देऊन दे, कुणी फरमाईश देऊन दे, ती चिठ्ठी आधी आमच्याकडे द्या, मग तुम्ही वाचा, तर भजन आजच्या घडीला जे अगोदर जे भजन होतं ज्याप्रमाणे नामस्मरण होतं झालं, तर अशी चिठ्ठी आयोजकांकडून फरमाईश आली पाहिजे की एखादा डॅडींचा, एखादा पांचाळ बुवांचा, एखादा विलास पाटील बुवांचा एखादा जुना अभंग म्हणून दाखवा, तरच ते भजन जागेवर किंवा भजन कुठेतरी आज जे चुकीचा मार्ग दिसतोय ते जागेवर येईल. निश्चितच आपण जे सकारात्मकतेने भजनाकडे बघताय याची स्तुती करणं खूप गरजेचं आहे, कारण युवा पिढी याने जर मला आणलं तर बदल होणं शक्य आहे आणि तो बदल झालेला आहे. आमचे अनेक दिग्गज बुवा हा बदल करतायत की बाबा आपण कुठेतरी चुकीचा ट्रॅक होतो आणि हा ट्रॅक सोडून आपण चालू होतो आणि आपली संस्कृती ही नाहीये. मग अशा ज्या भजना संस्कृतीकडे जात असताना तुमचा एखादा अभंग तुम्ही रसिकांच्या समोर सादर करावा. धन्यवाद. रचना आपण रसिकांच्या समोर सादर केली आणि आपल्या उत्तम आवाज आणि सुरेल या वादनाने म्हणजे अनेक जण तुमच्यावर फिदा सुद्धा झाले असतील. खरं तर बुवा कला कोणतीही असो त्याला तपस्या असते, साधना असते आणि तुम्ही या कला क्षेत्रामध्ये जेव्हा कळला तुम्हाला एक बुवा म्हणून समाजासमोर यायचं होतं तेव्हा त्याची तयारी नेमकी तुम्ही कशी केला? तयारी सर काय झालं की
पहिली आवड होती भजनाची, परंतु त्यावेळी एक संसाधन नव्हतं किंवा हार्मोनियम त्यावेळी आमच्याकडे नव्हती किंवा शिकायची इच्छा होती पण हार्मोनियम नव्हती. ज्यावेळी नवीन शिकायचं, शाळेत कुठेतरी हार्मोनियम वाजवायचा प्रयत्न करायचो, त्यावेळी ऑफ क्लास ज्यावेळी असेल किंवा मधली सुट्टी ज्यावेळी असेल 7वी 8वी किंवा 6वी 7वीला पिरियड सांगतोय की त्यावेळी मी कुठेतरी आमच्या शाळेत जी हार्मोनियम होती ती कुठेतरी वाजवण्याचा प्रयत्न करायचो, कारण आमच्या घरी हार्मोनियम नव्हती. आणि ज्यावेळी मी शिकायला सुरुवात केली, आमच्या ज्ञानदेव मिस्त्री बुवा, भजन सम्राट बुवा ज्ञानदेव मिस्त्री बुवा यांच्याकडे ज्यावेळी चालू केले, त्यावेळी सुद्धा त्यांच्याकडे क्लास चालू केल्यानंतर सुद्धा माझ्याकडे पहिले 6 महिने हार्मोनियम ही नव्हतीच. मी दुसऱ्याची हार्मोनियम, इव्हन आमच्या इथे एक सर राहायचे, त्यांच्या हार्मोनियमवर रियाज करायचो आणि मी क्लासवर दुसऱ्या दिवशी जायचो. परंतु आणि काही दिवसानंतर माझ्या कोर्ले धालोली, आमचं कोर्ले गावचे सरपंच सन्माननीय विश्वनाथजी खानविलकर साहेब ह्यांनी ही गोष्ट समजली आणि त्यांनी एक माझ्यावर दया केली की अजूनपर्यंत मी त्यांचे उपकार या प्रहार डिजिटलच्या माध्यमातून मानेल की त्यावेळी त्यांनी मला पायपेटी त्यांच्याकडे होती ती आणून दिली. आणि आजच्या घडीला एखादा नवीन कोण मुलगा शिकत असेल तर त्याच्याकडे हार्मोनियम आपली देत नाहीत का, कारण तो कसं तरी वाजवून काहीतरी खराब करेल. परंतु त्यांनी त्या विश्वासाने आमच्या वडिलांना सांगितलं आणि ती हार्मोनियम आम्ही घरी आणली आणि त्यावर रियाज करून, आणि आज सुद्धा त्या हार्मोनियमच्या बळावर किंवा त्यांनी दिलेल्या त्या मदतीवर आज सुद्धा ती हार्मोनियम त्यांनी माझ्याकडे ठेवली आहे. आणि इव्हन त्यांनी हेही सांगितलं की हार्मोनियम फक्त तूच वापरायची, बाकी कुणाला ती हार्मोनियम द्यायची नाही. त्यावर मी 2 दुसऱ्या हार्मोनियम घेतल्या, पायपेट्या माझ्या 2 दुसऱ्या आहेत, परंतु ही हार्मोनियम फक्त मी फक्त डबल बारीसाठी वापरतो, बाकी कोणाला त्याने दिलेला शब्द अजूनपर्यंत पाळलाय. खरंच ज्याने तुम्हाला हार्मोनियम दिली ते सरपंच महोदय, बरोबर ना, त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो की अशी सुद्धा माणसं आहेत. खरं तर आपला संत समुदाय सांगतो की माणसात देव बघायचा असतो, दगडात बघायचा असतो. आणि जेव्हा आपण माणसात देव बघतो तेव्हा अशा प्रकारचा देव प्रकट होतो किंवा अशा प्रकारचा आपल्याला त्याचं एक वेगळं प्रतिकात्मक रूप मिळतं. आपण मगाशी ज्या प्रकारच्या अभंगाची बांधणी केली आणि हा अभंग छान तुम्ही प्रेझेंटेशन केला. खरं तर तुमचं गाव आहे देवगड आणि माझ्या माहितीनुसार आमचे जे मेस्त्री बुवा आहेत त्यांचं गाव हे तुमच्यापासून बरंच लांब अंतरावर आहे. मग ही गुरु शिष्याची भेट कुठे व्हायची? माझी आमच्या माऊलींची म्हणजे माझे गुरुजी ज्ञानदेव मिस्त्री बुवा यांची भेट ही पहिली आमची तरळ्यामध्ये भेट झाली. तरळ्यामध्ये भेट झाली तर काय व्हायचं, त्यावेळी मी 7वीत होतो आणि 7वीत असल्यामुळे 2 व्हीलर चालवायला अलाउड नव्हते आणि 2 व्हीलर आमच्याकडे नव्हती सुद्धा. त्यावेळी मी एसटीने प्रवास करायचो सर. सकाळी आमची 7:45ची एसटी असायची, त्या एसटीने मी खारेबटन टू तरळा तिथपर्यंत यायचो. आणि आजपर्यंत माझी क्लासवर बसायची पद्धत अशी आहे, त्यावेळीपासून ते अजून सुद्धा मी ज्यावेळी गुरुजींकडे क्लासवर जातो, क्लासवर बसल्यापासून ते चटई घालण्यापासून ते चटई काढेपर्यंत मी तिथे असतो. किंवा एखादं गाणं लिहून दिलं, गुरुजींनी दिलेला अभ्यास घेतला की घरी जाणं हे मला कधी पटलं नाही. जोपर्यंत गुरुजी तिथे बसले तोपर्यंत मी त्या क्लासवर अजूनपर्यंत बसून असतो. तर ज्यावेळी गुरुजींची भेट झाली किंवा हा प्रवास माझा, त्यावेळी गुरुजींकडे मी यायचो, त्यावेळी सकाळी 7:45 वाजता घरातून निघायचो तर संध्याकाळी जायला मला बरोबर 8 वाजायचे, कारण संध्याकाळी पुन्हा रिटर्नची एसटी मला 8 वाजायची असायची. आणि त्यानंतर काही कालावधीनंतर आमच्या त्या तरळा क्लासवरचे विद्यार्थी सर कमी झाले, काही कारणास्तव आर्थिक किंवा आणखी काही त्याचे प्रॉब्लेम असेल, विद्यार्थी कमी झाले, तर मी एकटा त्या क्लासवर असायचो. आणि अजून सुद्धा मी गुरुजींचे आभार मानेन किंवा मी त्यांच्या अगदी चरणाशी नतमस्तक आहे की माझ्या एकट्यासाठी आमची गुरुजी ओरच म्हणून तरळ्याला क्लास घ्यायला यायचे. आणि मला अजूनही आठवते त्यावेळी फक्त वर्गणी द्यायचो 250 रुपये. 250 रुपये त्यांना फक्त एका वेळीच्या फेरीसाठी लागायचे आणि महिन्यातून माझी गुरु माऊली 5 वेळा माझ्यासाठी तरळ्यामध्ये यायची. आणि नंतर ज्यावेळी 8वी 9वी झालो त्यावेळी मात्र मी स्वतःहून सांगितलं की बाबा मी कणकवलीपर्यंत येऊ शकतो, मी आता कणकवलीच्या आपल्या क्लासवर येऊ शकतो. त्यावेळी सुद्धा कणकवलीच्या क्लासवरचा माझा प्रवास असा असायचा की सकाळी 6:20ची आमची एसटी आहे, त्या एसटीने मी घरातून बाहेर पडायचो, पुन्हा संध्याकाळी घरी जायला मला 7:45 वाजायचे. मात्र नक्की की माझ्या गुरुजीने आजपर्यंत मला कधी वर्गणी विचारली नाही आणि कधी मला परक्यासारखं वागवलं नाही. नेहमी आजपर्यंत आजच्या क्षणापर्यंत तरी मला स्वतःच्या मुलासमान त्याने ट्रीट केली. कारण ज्यावेळी मी क्लासवरून निघायचो त्यावेळी मी घरी जाईपर्यंत माझ्या गुरुजींचे कमीत कमी 5 ते 10 मला फोन असायचे की घरी गेलास का. खरंच मी तुमच्या गुरूंच्या चरणावर नतमस्तक होतो, कारण असे खूप कमी लोक असतात ज्यांना असे गुरु मिळतात किंवा असे खूप कमी. आज पैसे दिल्यानंतर प्रचंड तुम्हाला शिक्षक मिळतात, पण गुरु मिळणं कठीण आहे. आणि असा गुरु तुम्हाला भेटला आणि तुमच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक झालं. म्हणजे खरं तर आमचा कोकणी माणूस भलेही पैशाने गरीब असेल, पण त्यांच्या मनाची श्रीमंती आता बुवाने सांगितली. एका विद्यार्थ्यासाठी 250 रुपये फी, नाममात्र फी आकारून
थेट कुडाहून किंवा तुमच्या औरसहून थेट तरण्याला जाणं ही काही खाण्याची गोष्ट नाहीये. खरंच त्यांच्या या दातृत्वाला मी सलाम करतो. आणि असे लोक आहेत आपल्याकडे आणि म्हणून भजन संस्कृती खऱ्या अर्थाने एवढंच नव्हे सर, तर की तळ्यात ज्यावेळी क्लासचे मला अजून ते किस्से आठवतात की तळ्यात ज्यावेळी क्लास त्यावेळी बुवा सुद्धा डब्बा घेऊन यायचे. जेवण आम्ही बाहेर करू शकत होतो कारण बुवा डब्बा घेऊन यायचे. मी सुद्धा माझ्या घरून आमच्या आईने दिलेली चपाती भाजी काय असेल घेऊन. आणि त्यावेळी अजून सुद्धा आठवतं की बुवांनी कधी एकदा मला ताप भरलेला, तब्येत माझी बिघडली होती, पावसाळ्याचे दिवस होते, त्यावेळी मी गप क्लासवर झोपून होतो. त्यावेळी मला बुवानी स्वतः उठवून माझ्या स्वतःच्या हाताने घास भरवलाय. तो दिवस मात्र माझ्या आयुष्यात अविस्मरणीय दिवस असणार. आणि ही कदाचित पुण्याई माझ्या वाडवडिलांची माझी पूर्व पुण्याई होती म्हणून माझे आमचे गुरुजी ज्ञानदेव मेस्त्री बुवा मला भेटले. नाव सुद्धा ज्ञानदेव मेस्त्री. खरंच खूप सुंदर. भावूक झाली थोडेसे बुवा. साहजिक आहे कारण आज पैसे दिल्यानंतर सगळ्या गोष्टी मिळतात, पण तो स्नेह आहे, प्रेम आहे, देण्याची वृत्ती आहे ती सगळ्यांकडेच मिळत नाही. मी पुनश्च एकदा ज्ञानदेव मेस्त्री बुवांच्या चरणावर लीन होतोय. त्यांना खरंच या ठिकाणी मी धन्यवाद देतोय. कारण एकच शिष्य घडवावा, पण तो असा घडवावा की त्याने संपूर्ण जग व्यापून टाकावं. तशाच प्रकारचा प्रयत्न बुवा आज तुम्ही गुरुबरोबर भरभरून बोलताय, पण दुसऱ्या बाजूने मला असं तुम्हाला विचारावं वाटतं की गुरूंबद्दलची श्रद्धा आज मात्र युवा तुमच्या बुवांची कमी झालेली आहे. तुमचं यामध्ये मत काय? ह्यावर माझं मत एकच की तुम्ही म्हणताय खरं आहे की आज माझ्यासारखे तरुण भजनी बुवा या क्षेत्रात आणि ह्या गोष्टीचा आम्हाला नितांत स्वाभिमान आहे की आज कोकणातले अनेक तरुण मंडळी भजनाच्या माध्यमातून भजनात उतरते. परंतु एक दोष असा झालाय की आज मी एका गुरुकडे शिकतोय. आता ते गुरु मधले गुरु आहेत. गुरु कसाही असो, गुरुनी जे म्हणेल ते शेवट मानणारा शिष्य पाहिजे. आणि अजूनपर्यंत मी तरी ते मानले. कारण सर विषय कसा झाला की आजच्या घडीला आज तरुण मंडळी काय करते, भजन शिकायला एखाद्या गुरुकडे जातात, परंतु तो ते जे गुरुजी आहेत त्या गुरुजींनी जर एखाद्या शिष्याचं एखादं बोलणं पटलं नाही तर त्याला जर एखादं बोलणं काहीतरी क्लासवर जर एखादा गुरुजी बोलले त्याला रागाच्या भरात जर बोलले हे तुझं चुकलंय. आता मला जरी एखादा राग मांडताना चुकला, माझे गुरुजी बोलणार हे साहजिक आहे. मात्र ते मी निमूटपणे ऐकून घेतलं पाहिजे, त्यातून बोध घेतला पाहिजे की माझं कुठेतरी चुकतंय, मला वेळ म्हणजे चांगल्या मार्गावर जाण्यासाठी माझे गुरुजी बोलतात. मात्र आजची तरुणाई हे करत नाही. काय करतात, हा मला चार चौघात बोलले ना आजपासून मी यांच्याकडे जाणार नाही, की यांनी आपला गुरु बदलले. आणि हे मात्र महाघातक पाप आहे माझ्या मते. कारण प्रत्येक गुरुजींना असंच वाटत असतं. कारण ज्या माणसाने आपल्याला हात धरून हार्मोनियम वाजवायला शिकवली, ज्या माणसामुळे आज अखिलेश बाळके असेल हे नाव जे आज भजन रसिकांसमोर जातंय, त्या गुरुजींना फक्त एकच अपेक्षा असते की माझा शिष्य माझ्यापेक्षा सुद्धा मोठा व्हावा, त्याचं नाव माझ्यापेक्षा मोठं व्हावं किंवा लोकांच्या नजरेत किंवा तोंडात यावं. परंतु त्यांची इच्छा एकच असते की माझा शिष्य चार चौघात का असेना मला येऊन कुठेतरी भेटावं किंवा हात मारावा किंवा माझ्या पायाला स्पर्श करावा. ही प्रत्येक गुरुची इच्छा असते. आणि हे प्रत्येकाचे हे ज्याने आत्मसात केलं, एक वेळ एखादा मुलगा एखादा भजनी अभ्यासात कमी असला तरी चालेल सर, परंतु त्याला जर गुरुविषयी आदर नसेल, गुरुविषयी श्रद्धा नसेल, तर तो कधी ना कधी जाऊन पुढे ठेच अशी लागणार त्याला की तो आयुष्यात कधी वरती मान करू शकत नाही. हो, आता आपण मगाशी व्यक्त होताना असं सहज सांगितलं की प्रत्येक गुरुला वाटत असतं की आपला शिष्य उत्तम व्हावा. मग हे उत्तम सादरीकरण करताना तुमच्यासारखे अनेक युवा शिष्य चुकीच्या गोष्टीचा आधार घेताना भजन संस्कृतीमध्ये दिसतात. आपण याकडे कसं बघता? चुकीच्या गोष्टीचा साधारणतः सांगायचं म्हणजे माझा मुद्दा हाच की चुकीची गोष्ट म्हणजे हीच की एक गुरु सोडून दुसऱ्या गुरुकडे शिकायला जाणे. मी तुम्हाला माझा प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. चुकीचा तुम्ही आता मगाशी बोलता म्हटलं की प्रत्येक गुरुला वाटतं की आपला शिष्य उच्चतम पदावर जावा. मग अनेक कमीपणामध्ये उच्चतम शिखरावर जाण्यासाठी तुम्ही भजनाची अक्षरशः डबल बारीची अक्षरशः वाट लावलेली आहे. मग त्या ठिकाणी काही जण मिमिक्री करतात, काही जण फालतू जोक सांगतात, काही जण कमरे खालचे विनोद सांगतात, काही जण तर कोळी गीतच वाजवत दिसतात. म्हणजे तुम्ही पूर्णपणे ऑर्केस्ट्रा करताय. मग ह्याच्याकडे तुम्ही युवा म्हणून कसं बघताय? बरोबर आहे सर तुमचा प्रश्न. परंतु यावर माझं एक मत आहे की काही भजनी भावांनी जर असं ठरवलं की ठराविक जणांनी जरी असं ठरवलं ना की ह्या गोष्टी मी करणार नाही, काय होईल फक्त त्याचे कुठेतरी प्रोग्रामवर कुठेतरी 4 प्रोग्रामवर फरक पडेल. परंतु जे आहे आणि सत्याचा जे एक दिवस नक्की होणार. कारण तुम्ही म्हणता की ऑर्केस्ट्रा लावला, ते मिमिक्री केली जाते. मिमिक्री करणे किंवा ऑर्केस्ट्रा लावणे हे टोटली चुकीचं आहे, मी पण मान्य करतो. कारण माझे भजनाचे प्रोग्राम आहेत हे सुद्धा ऑर्केस्ट्राच्या व्यतिरिक्त आहे. किंवा एखाद्या ठराविक वेळ तशीच वेळ आली तरच मी एखादी गाणं किंवा पब्लिकने फरमाईश केली तर, पण ते गाण्याचा एखादा कडवं याच्यावर नाही. पूर्ण गाणे म्हणत जाणे
हे आम्ही कधी केले नाही. आणि मिमिक्री म्हणजे सर ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय असतो, कारण ते लोक मनोरंजनासाठी करतात. कारण आजच्या घडीला एखादा फालतू जोक्स मारण्यापेक्षा, तुम्ही म्हटलं की अश्लील किंवा कमरेखालील जोक्स सादर केले जातात, ह्या जोक्स पेक्षा मिमिक्री हे योग्य प्रकार आहे. कारण त्यांची ती कला असेल किंवा पब्लिकची फरमाईश असेल अशासाठी ठीक आहे, परंतु त्याची विटंबना किंवा त्याच्याच आधारावर भजन करणे किंवा त्याच गोष्टीसाठी मी इथे आलोय किंवा त्याच गोष्टीसाठी मी ह्या आधारावर समोरच्या बुवाचा पाडाव करू शकतो, हे टोटली चुकीचं आहे. म्हणजे थोडक्यात भजनामध्ये काही केलं म्हणजे मिमिक्री केली किंवा असं काहीतरी सरमिसळ केलं तर त्याला तुमच्या गुरूंची मान्यता आहे का? नाही, अजिबात नाही. कारण आम्ही तरी वैयक्तिक ते केलं नाही. आमचे आजपर्यंत माझ्या तक्रारी आल्या असतील बुवाकडे तर बुवांनी ते सांगावं, आणि ते जर आल्या असतील तर त्यांनी मला बोलले सुद्धा असते. कारण आम्ही मिमिक्री केली नाही. आम्ही कुठेतरी अश्लील जोक सांगितले नाही. युट्यूबच्या माध्यमातून आज सर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांनी आम्हाला प्रेम दिले माझ्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याने, ते आमचे युट्यूबवर प्रोग्राम आहेत. आम्ही कुठेतरी एखादा अश्लील जोक्स मारत असू तर ते भजन रसिक श्रोते एक दिवस स्वीकारतील, दुसऱ्या दिवशी स्वीकारणार नाही. आणि हे आमचे गुरुजी बघत असतील तर आम्हाला तिथे रोखतील. आम्ही तरी वैयक्तिक ह्या गोष्टी करत नाही. एक वेळ कुठेतरी आम्ही पायपाटी घेऊ, समोरच्या भजनी बुवाने एखादा अश्लील जोक मारला तर मी कुठेतरी वैयक्तिक पायपाटी घेईन, परंतु त्या लेवलला मी जाऊ शकत नाही. किंवा तुम्ही म्हणता ऑर्केस्ट्राला माझा सुद्धा विरोध आहे. कारण भजन म्हटल्यावर कुठेतरी आपण समाजाचं देणं लागतं म्हटल्यावर चार शब्द तरी तुम्ही समाजाचं प्रबोधन किंवा तरुणाई आज चुकीच्या मार्गाने चालली आहे तिथं कुठेतरी बोला. किंवा आज एक वेगवेगळे प्रकार घडत आहेत, माता भगिनी वगैरे असा खूप प्रकार काय घडतात, यावर काहीतरी बोललं पाहिजे. ऑर्केस्ट्रा म्हणजे भजन नव्हे, ह्या मताचा सुद्धा मीच आहे. तुम्ही आता माता भगिनीचा विषय काढला म्हणून तुमच्यासाठी सांगतो, हे तुम्हाला माहितीये माता भगिनीने केव्हा तुमच्या भजनातून पळ काढलेली आहे. बरोबर, अगदी खरं सांगितलं. कारण हा विषय तुम्ही जो बोलताय हा विषय माझा प्रत्येक डबल बारीच्या माध्यमातून असतो. काय की प्रत्येक भजनी भावाने जर ठरवलं की आज माझ्या समोर माता भगिनी बसल्यात, जर माझ्या माता भगिनी समोर बसल्यात तर माझ्या तोंडातून शब्दच असा येणार नाही की त्यांच्या कानावर हात गेले पाहिजेत किंवा त्यांची मान शर्मेने खाली जाईल. अशी शब्द जर मी माझ्या तोंडातून काढलेच नाही तर समोरच्या माता भगिनी जातील कशाला, हे प्रत्येक भजनी भावाने पहिले ठरवलं पाहिजे. परंतु आम्ही कुठंतरी आम्हीच म्हणतो, काही बुवांचा प्रश्न आहे, आम्हीच कुठेतरी काय करतो की कुठेतरी कोणतरी बक्षीस देईल, कोणतरी एखादा येऊन कुठेतरी मला 100 रुपये बक्षीस देईल म्हणून मी कुठेतरी कुठले तरी हा जोक्स मारायचा आणि स्वतःचा स्टेटस फक्त त्या 100 रुपये दिलेल्याकडे कुठेतरी वाढवायचा आणि आलेल्या समोरच्या माता भगिनी घालवायचा. ही परिस्थिती भजनाच्या माध्यमातून आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे भजनामध्ये सध्या विटंबना चाललेली आहे ते तुम्हाला पूर्णपणे मान्य आहे बाबा हे चालतंय? नाही, विटंबना मान्य नाहीच आहे, म्हणून मी हे मत म्हटलं की म्हणजे आता जे चाललंय ते चुकीचं आहे, याच्यावर तुम्ही सहमत आहात? पूर्णतः चुकीचं नाही. कालाय तस्मे नामा, जसं काळानुसार थोडंफार बदललं पाहिजे, परंतु अगदीच विटंबना जी चालली आहे पूर्णतः, किंवा तुम्ही म्हटलात की पूर्णतः ती गाणी म्हटली जातात, पूर्णतः ती मिमिक्रीज केली जातात, पूर्णतः कोळी गीतच म्हणले जातात, हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे भजनाला न्याय देता आला पाहिजे. कुठेतरी नोटेशन तुमचं प्रार्थना नोटेशन रूपावळीपर्यंत तरी व्यवस्थित भजनरित्या मांडलं. कारण आजच्या घडीला आमच्या बाऱ्या ह्या अभंगापर्यंत, अभंग गवळणी कवालीपर्यंत होतच नाही. ही सत्य परिस्थिती आहे. भले आम्ही त्याच्यातच आलो, परंतु ह्या गोष्टीची खरोखर खंत वाटते की गजर झाल्यानंतर लोक थांबत नाही, त्याची कुठेतरी खंत वाटते. आणि त्याला कारणीभूत आम्हीच कुठेतरी कारणीभूत आहोत. आम्हीच कुठेतरी आमची पात्रता सोडली. गजर झाला की 2 मिनिटाचा अभंग घ्यायचा, सामान घोटाळायचं, आपली विदाई घ्यायची आणि घरी जायचं. हे जो भजनाचा पॅटर्न आहे तो कुठेतरी बदलला पाहिजे. तो पॅटर्न बदलण्यासाठी आयोजक खंबीर असले पाहिजे. तुम्ही आता युवा भजन म्हणजे युवा तुम्ही बुवा आहात, तुम्ही अनेक 2020 डबल बार सुद्धा काही अंशी करता, अनेक ठिकाणी आपलं नाव सुद्धा घेतलं जातं ते आदरानं. तुम्ही ह्या 2020 कडे कसं बघता? तुम्हाला अपेक्षा असलेली 2020 कशी असेल? मुळातच मी सर 20 या माध्यमातून नावारूपाला आलो, त्यामुळे 2020 हे चुकीचे आहे हे म्हणून मी म्हणू शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, म्हणजे कोणत्याच म्हणजे काही दिग्गज बुवा जर सोडले, काही मोठे विचारते बुवा, तर ते बुवा सोडले तर बाकी कोणत्याच बुवानं या 2020 फारसा विरोध केला असं मला वाटत नाही. त्यांचा विरोध आहे. तुम्ही जे काही इतर त्याच्यामध्ये जे काही कॉकटेल घातलात आणि वाट लावलात भजनाची, त्याच्यावर त्यांचा विरोध आहे आणि तो विरोध असणं साहजिक आहे. कारण त्यांनी परंपरा जोपासली आहे, ते जोपासतायत. अनेक शिष्य तुमच्यासारखे त्यांनी तयार केलेले आहे, त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे की आमची भजन परंपरा कुठेतरी चुकीच्या मार्गाला जाता कामा नये. जर पंढरपुरातले लोक त्यांची भजन परंपरा चांगल्या तऱ्हेने व्यवस्थित पुढे चालत असतील, आळंदीतले लोक जर चालत असतील, तर माझ्या सिंधुदुर्गामध्ये हा
प्रॉब्लेम का किंवा माझा सिंधुदुर्ग किंवा माझा कोकणच असा का असं त्यांच्या मनात येणं साहजिक आहे. त्यामुळे तुमच्या मनातली डबलबारीची संकल्पना सांगा. माझ्या मनातली डबलबारीची संकल्पना इव्हन आजच्या या वर्षीच फक्त सर सांगतो की यंदा सुद्धा मी मे महिन्याचं जवळजवळ 21 प्रोग्राम केले. 21 पैकी 3 डबलबाऱ्या पारंपरिक झाल्या. अरे वा. 21 पैकी 3 डबलबाऱ्या पारंपरिक झाल्या. आज कदाचित लाईव्ह ऐकतात लोक, भजन रसिक श्रोते साक्ष आहेत त्याला. मी 3 डबलबाऱ्यांना भारूड घेतले आणि लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारण आम्ही जसं प्रेझेंटेशन केलं, कारण गुरुंकडून शिकून जातात आम्ही त्या पद्धतीने शिकून गेलो. कुठेतरी 4 गाणी लिहून घ्यायची, जायचं आणि भजन करायचं हे योग्य नव्हे. आणि तुम्ही म्हणताय की 2020 हे माध्यम कसं, 2020ला फक्त एकच कुठेतरी गालबोट लागते, ते म्हणजे गजर. गजर हा साचा भजनाच्या माध्यमातून प्रबोधन आणि थोडंसं का असं ना 900 लोक असतात, त्यामुळे मनोरंजन. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर मी म्हणत असेल की मी 1.5 तास गजर करेन, 3 वाजल्यानंतर पब्लिक थांबणार नाही, 2 मिनिटाचा अभंग म्हणेन घरी जाईल, हे पूर्णतः चुकीचं आहे. जर 20 मिनिटं किंवा अर्धा तासाचा जर गजर केला तर पूर्णतः दोन्ही बुवांनी जर अर्ध्या तासात गजर पूर्ण केला तर अभंग, गवळण आणि एकातरी बुवाचं भारूड 100% होऊ शकतं. कारण अशा डबलबाऱ्या मी आणि शुभम पाळेकर बुवांनी 3 ठिकाणी केल्यात ह्या वर्षी. एक सोनाळी गाव, वैभववाडी सोनाळी. दुसरं गाव म्हणजे अभिषेक शिरसाट बुवांबरोबर डबलबारी होती दळे जैतापूर. आणि तिसरी बारी शुभम पाळेकर बुवांसोबत होती तळगाव राजापूर. या 3 ठिकाणी आम्ही अशा प्रकारे डबलबारी केली की 2020ला सुद्धा आम्ही भारूड सादरीकरण केले. कारण अभिषेक शिरसाट बुवांबरोबर असताना शिरसाट बुवांनी भारूड घेतलं होतं. असता धनुर धारू शेतू बांधिला का सागरी, आमच्या प्रमोद आर्यन बुवांचं, भजन सम्राट प्रमोद आर्यन बुवांचं एक प्रसिद्ध भारूड, ते भारूड घेतलं होतं. आणि दळे गावात आणि तळगाव गावात ह्या 2 ठिकाणी मी स्वतः भारूड सादर केलं होतं. छोटंसं का असेल भारूड सादर केलं. त्यामुळे काय झालं की कुठेतरी गजराचा टायमिंग वाचला आणि जे जुने भजन रसिक श्रोते होते ते आमचं भजन ऐकायला थांबले. जे शिट्ट्या मारून हे गाणं म्हण ते म्हण हे म्हणणारे गेले तरी चालतील, पण जे जुन्या त्या डबलबाऱ्यांना, ज्या जुन्या भजन रसिक श्रोत्यांनी आम्हाला जे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला किंवा आम्हाला जी शाबासकी दिली आणि तो आशीर्वाद होता, तो पैशापेक्षा कितीतरी अनमोल होता असं मला वैयक्तिक वाटते सर. बुवा खरंच मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही रोखोक व्यक्त होताय. खरं तर तरुण या शब्दाचा अर्थ जे तरुणाला युवा म्हणतात, युवा उलटा केला तर त्याचा वायू होतो आणि वायू जर सुसाट पडला तर होत्याचं नव्हतं करून टाकतं. ज्या प्रकारे तुम्ही ठोस बोलताय, रोखोक बोलताय, होय आमची चूक झाली, आम्ही चुकलोय, पण आम्हाला असं असतं, हे खरंच तुमचं अभिमानास्पद आहे, खरंच तुमचं कौतुक आहे. कारण बरेच दिग्गज या ठिकाणी आले, पण बोलत असताना थोडस तारतम्य ठेवून बोलत होते, पण तुम्ही मात्र नाही, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे, अशा प्रकारे रोखोक भूमिका मांडताय. आता मगाशी सुद्धा तुम्ही काही गोष्टी खूप छान या ठिकाणी प्रकट केल्या, व्यक्त व्हालात, आणि हे व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. जर आपण व्यक्त नाही झालो तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आज तसाच एक आरोप तुमच्यासारख्या तरुण कलाकारांवर होतो, तरुण भजनी बुवांवर होतो. खरं तर तुम्ही स्वतःला प्रवर्तक म्हणता, खरं तर तुम्ही नाट्य गादीवर बसता आणि लोकांचं मनोरंजन करता. मी बऱ्याच वेळा हे सांगितलेलं आहे की पुढाऱ्यांना जमवण्यासाठी 500-500च्या नोटा वाटाव्या लागतात आणि जे फक्त बॅनर दिसले की लोक हजारांनी त्या ठिकाणी येऊन उभे राहतात. म्हणजे उन्हाची भीती नसते, पावसाची भीती नसते, थंडीची भीती नसते, फक्त मला भजन हात द्यायचा असतो. म्हणजे एवढी तुमची ताकद आहे आणि ती मान्य केली पाहिजे. आणि तुमच्या गुरूंसहित तुम्ही जेवढे भजनी कलाकार आहेत त्यांना सुद्धा दाद दिली पाहिजे या सगळ्या ताकदीसाठी. पण भजन प्रवर्तकच आज चुकीचा अशा प्रकारचं प्रवर्तन करताय. आज तुम्ही व्यसनाधीन होऊन त्या गाडीवर बसताय आणि प्रबोधन करताय. जे प्रबोधन करत नाहीये, बरोबर, ते करवण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही याच्याकडे कसं बघताय? पहिली गोष्ट म्हणजे सर, माझ्या गुरुजींचा आणि आमच्या फॅमिलीतून वैयक्तिकरित्या ह्या गोष्टीला पूर्णतः टोटल विरोध आहे. इव्हन आजच्या घडीला किंवा काय काय भजनी बुवांना सवय असते की तुम्ही म्हणताय की दारू पिऊन किंवा व्यसन करून, ड्रिंक करून भजनात बसणं किंवा ड्रिंक करून तो खुर्चीवर त्या नारदाच्या बसतो, हा भजनी बुवा नव्हेच. ही पहिली गोष्ट आहे. कारण जो ड्रिंक करून किंवा व्यसन करून तो नारदाच्या गादीवर बसतो, तिथे रंगदेवता उभीच राहू शकत नाही. हा पहिला नियम आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आमचे गुरुजी असतील किंवा आमची फॅमिली असेल आणि माझ्या सकट आमचा सगळ्यांचा ह्या गोष्टीला टोटली विरोध आहे. आणि ह्या गोष्टीवरूनच माझी भांडणं काही भजनी बुवांसोबत झाले. ह्या गोष्टीवरून काय भजनी बुवांना मी क्रॉस बोललोय की तुम्ही असं केलात म्हणून. फक्त त्या ठिकाणी बोललो हे माझी चूक झाली का, कारण खरं बोलणाऱ्याला कुठेतरी पकडलं जातं, हे खरं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला ही गोष्ट पटत नाही आणि आम्ही आजपर्यंत केली नाही. किंवा इव्हन काही भजनी बुवांना सवय आहे किंवा आम्हालाच सवय आहे म्हणण्यापेक्षा आम्हालाच सवय आहे की कुठेतरी एखादा जास्त मद्यपान केलेला एखादा किंवा एखादी व्यक्ती असेल
तर ती येऊन भजनात नाचते, किंवा आम्ही रंगमंचावर बसलेलो असतोय त्या रंगमंचावर ती चप्पल घेऊन नाचते, किंवा 10ची नोट 50ची नोट 100ची नोट घेऊन असं नाचणार. ही पहिली गोष्ट भजनी बुवांची जबाबदारी आहे. त्या 2 स्टेजवर बसले, ज्या किंवा तिरंगी असेल 2020 असेल, ज्या भजनी बुवा आहेत त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी त्याला सांगितलं पाहिजे, किंवा भजन जागेवर थांबून आयोजकांना बोलवून सांगितलं पाहिजे ह्या माणसाला पहिलं खाली उतरावा. पहिली गोष्ट म्हणजे हा मद्यपान करून इथे नाचतोय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे चप्पल घालून आलोय. कारण हा रंगमंच माझ्या परशुराम पांचाळ बुवांनी, माझ्या कदम बुवांनी, माझ्या विलास पाटील बुवांनी, चिंतामणी बुवांनी, काशीराम परब बुवांनी या रंगमंचावर स्वतःची पदस्पर्शाने पावन झालेला हा रंगमंच आहे. त्या रंगमंचावर चप्पल घालून येऊन किंवा इथं मद्यपान करून येऊन नाचण्याचा अधिकार त्याला नाही. बुवांना आहे, बुवांना नाहीच. पहिली गोष्ट मी पहिलीच सांगितलं तुम्हाला की जो भजनी बुवा ह्या गादीवर मद्यपान करून बसेल तो भजनी बुवाच नव्हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर, ह्या गोष्टीवर आपण चर्चा केली तर तुम्ही आणि मी चर्चा करून त्यावर काहीच फरक पडणार नाही. कारण जे करतात त्यांना लाभ नसेल तर आम्ही चर्चा करून फायदा काय, असं मला वैयक्तिक सर वाटतं. नाही, असं काही नसतं. करतात त्यांना लाच नाही असं नाही. कधी कधी करणाऱ्याला माहितीच असतं की आपण काय करतो, आणि त्यांचे डोळे उघडण्याचं काम त्यांचे सहकलाकार म्हणून तुमचं आहे की तुम्ही केलं पाहिजे. त्यामुळे त्यांना काय वाटेल यापेक्षा मी ते केलं पाहिजे, कारण ती माझी जबाबदारी आहे. आता पुढची पिढी तुम्ही आहात. बरोबर. आता ज्यांनी काही मागचे धिंगाणे घातले ते संपलेत कुठेतरी. आता पुढे तुम्हाला धिंगाणा घालायचा का भजन करायचं ते तुम्ही ठरवा. बरोबर. आणि त्यामुळे तुमची तशी दिशा कशी आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण तुम्ही फक्त 14 वर्षाचा अनुभव घेऊन या ठिकाणी आलेला आहात, आणि या अनुभवामध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी प्रकर्षाने या ठिकाणी मांडलात. आपण भारुडाचा विषय सुद्धा काढलात. म्हणजे मी जरी मला 14 वर्षाचा अनुभव असेल तरी मी तडको मडको का असेल ना, मी माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने भारूड सादर केलं, लोकांनी ते उचलून धरलं. या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत असताना बुवा एखादं तुम्हाला आवडणारं एखादं गीत किंवा एखादा अभंग तुम्ही सादर करावा. माझ्या गुरुजींचा आवडता अभंग तो एक सादर करतोय. एकदा आपण खूप सादरीकरणानं त्या ठिकाणी मुलाखतीमध्ये रंग आणण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. खरं तर तुमच्याबरोबर पकवाज वादक नाही, खरं तर भजनाचं दुसरं अंग म्हणजे हे वादक लोक असतात. तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता? पकवाज वादकांकडे बघायचा उद्देश म्हणजे आजच्या घडीला माझा पकवाज वादक, माझा कोरस मंडळी, माझे गुरुजी सुद्धा माझ्यासोबत आजच्या या मुलाखतीला आले, आणि ही माझी पुण्याई आहे. कारण कारणाशिवाय माझ्यासोबत कोण फिरायला कोणाला वेळ नाही, तरी पण त्यांना कुठंतरी आम्ही कुठेतरी राखून ठेवलंय त्यांच्याकडे की आपला कुठेतरी मुलाखतीला जातोय, त्यामुळे त्यांच्यासोबत आपण जावं. आज मी 2 व्हीलर घेऊन येणार होतो, परंतु ते सगळा सेटअप तयार झाला, त्यामुळे मला येताना 4 व्हीलर घेऊन यावी लागली. परंतु खरोखर या गोष्टीचा स्वाभिमान आहे मला की अजून सुद्धा माझे पकवाज होतं काय किंवा पकवाज होतं आमचे रोहित मुंडे आज 6 वर्ष पकवाज माझ्याकडे तो वाजवतोय. परंतु खरोखर तो मुलगा 9वी पासून माझ्याकडे आहे. आज ह्या गोष्टीचा नितांत स्वाभिमान आहे मला की माझं सिंगल जरी भजन असेल तरी तो हातातलं काम टाकून माझ्या भजनाला वाजवायला येतो.
प्रत्येक किंवा त्याला तारखा दिल्यावर की आजपर्यंत त्याने एवढ्या 6 वर्षाच्या कारकिर्दीत एकदा सुद्धा त्या मुलाने मला कधी कारण दिलं नाही की माझी एक्झाम आहे किंवा माझी कुठेतरी माझं काम आहे, एकदा सुद्धा त्याचं कारण दिलं नाही की मी आज अखिलेश प्रोग्रामला येऊ शकत नाही. त्यामुळे पक्वाद वादकांबद्दल माझं मत, माझ्या वैयक्तिक पक्वाद वादकांसोबत विराज पेडणेकर असेल, आमच्या ढगातापला वाजत किंवा आमचं रोहित मुंडे, दोघे सुद्धा आज ज्या ठिकाणी आले, त्यांच्याबद्दल खरोखर मी अगदी जीवा भावाचे, इव्हन माझे भाऊ समजून मी आजपर्यंत त्यांच्यासोबत वावरलो. पण बुवा अलीकडे आता तुमच्यामध्ये कदाचित हा विषय नसेल, पण बहुतांश ठिकाणी काही थोडीशी कुजबूज अशी ऐकायला येते की आपण जे बुवा म्हणून ज्यावेळी या आसनावर आसनस्थ होता तेव्हा तुम्ही सगळ्यांचे हेड असता, तुम्ही प्रमुख असता, त्यामुळे सगळा जो काही म्हणजे मानधनाचा विषय असेल, बक्षिसाचा विषय असेल, हा सगळा तुम्ही हाताळता. पण काही काही ठिकाणी असं सुद्धा पुसटशी माझ्याकडे म्हणजे जरा आपण काय म्हणतो प्रतिसाद येतोय की कधी कधी मानधनाच्या बाबतीमध्ये पक्वाद वादकांना थोडस झुकतं माप मिळत नाही. तुम्हाला याच्याबद्दल झुकतं माप मिळत नाही हे कसं असायचं की प्रत्येकाला आता एखादा पक्वादक असेल, आता आमचे पक्वादक आहेत रोहित मुंडे किंवा विराज पेडणेकर किंवा आमचे गुरुमावली दीपक बुवा संजेशकर, हे जे आहेत ना, मुळात त्यांना ट्रॅव्हलिंगचा खर्च नाही. आणि आता एखादा पक्वादक, आता मला जर तुमच्या कुडाळ तालुक्यातून एखादं पक्वादक माझ्या देवगडला बोलवायचं असेल तर त्याचा ट्रॅव्हलिंगचा खर्च सोडून त्याची काय त्याचं मानधन असेल ते दिलं पाहिजे, हे प्रत्येक भजनी बुवाने लक्षात दिलं पाहिजे. कारण नाहीतर नुसतं मी त्याच्या हातात जर 1000 रुपये ठेवत असेल, नुसते जर त्या एखाद्या कुडावरून माझ्याकडे एखादा पक्वादक आला आणि त्याच्या हातात जर मी 1000 रुपये ठेवले तर त्याच्या 1000 पैकी 500 रुपये त्याचे कमीत कमी पेट्रोल खर्च त्याचा गेला. मग फक्त 500 रुपयासाठी तो एवढ्या लांब आलाय का? पैशाचा इथं खर्च हे नसतो, परंतु कसं असतं काय, त्यांचं मानधन, त्यांनी केलेले जो परिश्रम किंवा त्यांनी घेतलेली जी कष्ट घेतले, तो पक्वाद शिकण्यासाठी त्यांनी 2-2, 3-3, 4-4 तास एका जागेवर बसून पक्वाद जे वाजले, त्यांचं मानधन म्हणून त्यांना योग्य तेच मिळालं पाहिजे, ह्या मताचं मी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या पक्वादकाने असं पण समजून घेतलं पाहिजे की समोरच्या, आता आपण ज्या बुवाकडे नेहमी रेग्युलर जातोय की त्या एखाद्या वेळेस त्या भजनी बुवाला जर बजेट कमी असेल, बिदागिरीची कमी असेल, तर त्याचंही तेवढं कर्तव्य राहतं की त्याने ती दिलेली बिदागी किंवा आपण दिलेलं कमी मानधन हे समजून घ्यावं. हे माझं वैयक्तिक. नक्की तुम्ही दोन्ही बाजूने खूप छान बोललात. अजून एक आरोप तुमच्या बुवांवर असा होतोय की 2020च्या माध्यमातून तुम्ही जेव्हा डबल बारी करत असता तेव्हा तुमचा ऑर्केस्ट्राच खूप असतो. मग नको ती गाडी, लोकांना उचकवण्याचे प्रयत्न, आणि हे तुम्ही सगळं करत असता. मग याच्यामध्ये कधीतरी पक्वाद वादक किंवा तबले वादक जे वादक असतात त्यांचा अभिमन्यू होतो, कारण त्यांना त्यांच्या सादरीकरणाची संधीच मिळत नाही. त्यांचं सुद्धा काही सादरीकरण असतं. असे विशेष करून भजनामध्ये हे सादरीकरण आपण पारंपरिक डबल बारीच्या माध्यमातून बघत असतो की बाबा त्यांना सुद्धा बुवा लोक संधी देतात की बाबा तू सादरीकरण कर, कारण त्यांना सुद्धा ऐकायला लोक आलेले असतात. फक्त तुमची टिंगल त्यामुळे ऐकायला लोक आलेले नसतात, मग त्यांना सुद्धा ऐकायला आलेले असतात. मग बुवा म्हणून तुम्ही त्यांच्यावर अन्याय करताय असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आता तसं क्वचित कुठेतरी दिसायला येत असेल तर सर, नाहीतर शक्यतो पक्वाद वादकांना हे बरेचसे भजनी बुवा की त्यांना एक चान्स देतात की कुठेतरी तुम्ही पक्वाद सोलो करा किंवा तुम्ही ढोलकी सोलो करा, जेणेकरून भजन रसिक श्रोत्यांपर्यंत तुमची कला समाजाला समजेल. यासाठी कुठेतरी किंवा एखादा पर्ण म्हणा किंवा इव्हन असं पण होतं की भजन रसिक श्रोत्यांकडून सुद्धा फरमाईश येते की एखाद्या पक्वाद वादकाने एखादा पर्ण म्हणावा किंवा पक्वाद सोलो करावा, ढोलकी सोलो करावा, आणि ज्यावेळी अशी फरमाईश येते त्यावेळी आपला गजर कुठेतरी 10 मिनिटं कमी करून, आपला गजर कुठेतरी 15 मिनिटं कमी करून त्या भजनी बुवाची जबाबदारी राहते की रातभर आपल्याकडे पक्वाद वादक आलाय तर त्याला ते 15 मिनिटं आपण त्याला संधी दिली पाहिजे. कारण 100 रुपये आणखी मिळतील ह्या अपेक्षेने मी जर गजर चालू ठेवला तर त्याचा तो निश्चितच अपमान होणार. कारण नंतर लोक सांगणार हे गजर पूर्ण करा, दुसऱ्या भजनी बुवाला द्या, की मग त्या पक्वाद वादकाला ती संधी नाही. आणि हाच अपमान आहे त्याचा. पक्वाद वादकाचा अपमान. कुठलाच कलाकार हा पैशासाठी तिथे जात नसतो. कुठलाच पक्वाद वादक एखाद्या भजनी बुवाकडे पैशासाठी जात नसतो. तो त्याची इच्छा एकच असते की माझी कुठेतरी कला समाजापर्यंत, जसा आमचा आपला भजनी बुवा जसा चालतोय त्याप्रमाणे माझी कला सुद्धा समाजाला सांगावी, म्हणून त्याची फक्त अपेक्षा एकच असणार की कुठेतरी 5 मिनिटं नाही तर 10 मिनिटं मला कुठेतरी संधी मिळावी. मग ते भजनी बुवाची जबाबदारी आहे. भजनी बुवाची जबाबदारी आहे की कुठेतरी माझा 10 मिनिटं गजर कमी करा. मी स्वतः ठरवलं पाहिजे की मी 10 मिनिटं गजर कमी करतो आणि माझ्याकडे बसलेला रोहित मुंडे आहे, माझा विराज पेडणेकर आहे, यांना कुठेतरी पक्वाद वादक ढगात आपलं जुगलबंदी करण्याची सुवर्ण संधी भेटावी. हे मत माझं वैयक्तिक आहे आणि हे मी फॉलो करतो. इव्हन मुंबई पासून जे कार्यक्रम झालेत यात मी हे फॉलो केले आहेत. तसे व्हिडिओ युट्यूबवर आहे. आता बाकीच्या काही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की काही भजनी बुवांचं तसं आहे, जे गजर ताणून धरणार
1 तास 1.5 तास जर गजर होत असेल तर पकवाज वादकांना ती सोलो करण्याची इच्छा सुद्धा राहणार नाही. कारण 1-1.5 तास तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता ऑर्केस्ट्रा जर एखादा भजनी 20 गाणी एखाद्या गजरात म्हणत असेल तर 20 गाणी फिल्मी गाणी वाजवल्यानंतर त्या पकवाज वादकाची इच्छा सुद्धा राहणार नाही की मी पूर्ण पकवाज सोलो करेन. हे माझं वैयक्तिक मत आहे. तर आम्ही ते केलं नाही. हा 100% की सर कुठेतरी फरमाईश लोकांची आली तर एखादं कडवं तुम्ही नक्की म्हणा, एखादं कडवं नक्की म्हणा, परंतु त्याचा अर्थ असा नाही की एका लाईनीत तुम्ही सगळं ऑर्केस्ट्राच काढत जा, असं मला वैयक्तिक वाटतं. बुवा छान, याच्यावर सुद्धा खूप छान व्यक्त होण्याचा आपण प्रयत्न केला. बुवा अलीकडच्या काळामध्ये आपण अशा ऑर्केस्ट्रा टाईप सुद्धा आपण सुद्धा कधीतरी गाणी वाजवतो लोकांसाठी, बरोबर ना? मग हे जे स्वर असतात किंवा हे जी काही हे असते ती गाणी कशी वाजवायची ते ज्ञान गुरु तुम्हाला काढून देतात की तुम्ही स्वतःच काढता? गुरुंनी दिलेलं ज्ञान आहे त्याच्या आधारावर ती स्वर निघतात. गुरुंनी जो आपण पहिली गोष्ट मग कुठल्याही गोष्टीचा जेवढा अभ्यास कराल त्यातून कुठेतरी हे निघेल. परंतु पहिली गोष्ट म्हणजे सांगायचं गोष्ट की प्रत्येक भजनी बुवा किंवा माझ्यासारख्या तरुण भजनी बुवाने एखादं गाणं नवीन एखादा नवीन कुठला तरी पिक्चर आला समजा, त्या गाण्याचे स्वर काढले, हो ठीक आहे, कारण समाजाला कुठेतरी काहीतरी द्यावं लागलं, त्याच्याबरोबर कुठेतरी स्वतः एखादं नोटेशन कंपोज करायचा प्रयत्न करा, एखादी प्रार्थना कंपोज करायची प्रयत्न करावा आणि त्या गुरुंशी चर्चा करावी की मी असं बांधण्याचा प्रयत्न करतोय, ह्यावर तुमचं मत काय, ह्यात चुका काय आहेत, त्रुटी काय आहेत ते मला सुधारवून द्या. कदाचित हाच अभ्यास असेल. पण हे होतं का ज्या प्रकारे तुम्ही इतर गाणी वाजवता बिनधास्तपणे त्याप्रमाणे बरेच असे शिष्य आहेत किंवा बरेच असे बुवा आहेत तेच घेऊन म्हणजे एकच घेऊन वर्षानुवर्ष हे करत असतात, पण त्यांना नवीन गाणं आलं की ते व्यवस्थित वाजवतात. बरोबर नाही, हे टोटली चुकीचं आहे. कारण आपल्या गुरुकडे एकच नोटेशन नाहीये. आपण ज्यावेळी गुरुकडे शिकायला जातो त्यावेळी त्यांच्याकडे एकच नोटेशन आपल्याला दिलेलं नाही, 2च अभंग दिलेले नाहीत की एकच गवळण दिलेली नाही. त्यामुळे कुठंतरी आणि स्वतः जर बांधण्याचा प्रयत्न म्हटला की हे शक्य होतं का, आम्ही तरी शक्य करतोय सर. नवीन गाणे आम्ही सुद्धा भजनाच्या माध्यमातून समाजाला देतो, पण तत्पूर्वी आम्ही स्वतः कुठेतरी एखादा प्रयत्न करतो. गुरुजी आज माझ्यासोबत आल्या त्याचं कारणच ते, कारण गुरुजींना प्रवास झेपत नाही. आज वयामानानुसार तुम्हाला सुद्धा माहिती आहे आमचे गुरुजी म्हणजे तुमचे देवलग मित्र आहेत, परंतु ते इथे का आलं, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे आपला विद्यार्थी कुठेतरी प्रयत्न करतोय आणि त्याच्यासोबत आपण राहणं गरजेचं आहे. ज्यावेळी मी नोटेशन एखादा बांधण्याचा प्रयत्न करतो, एखादी पलटी नोटेशनची बांधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी कंपोज केल्यानंतर त्यांना ते रेकॉर्डिंग पाठवतो किंवा व्हिडिओ कॉल करतो, बुवा हे असं मी केलं, ह्यात काय त्रुटी आहेत का, कारण आपल्याला पूर्णतः खोल अभ्यास माहित नसतो. काही त्रुटी असतील हे आपले गुरुजीच सांगू शकतात आणि तशा प्रकारात आम्ही नोटेशन कंपोज करतो किंवा एखादा प्रार्थना कंपोज करतो. खरंच गुरु सोबत असलं की किती ताकद येते ते बघा. म्हणून प्रत्येकाने येताना गुरु बरोबर घेऊन या, म्हणजे तुम्हाला बिनधास्तपणे बोलता येतं, बिनधास्तपणे व्यक्त होता येतं, कशाचीही भीती वाटत नाही. समोरच्याने काही विचारलं तरी त्याच्यावर रोखठोक व्यक्त होता येतो, कारण त्याला माहिती गुरु आहेत मागे. जे काय असेल ते तारून घेऊन जाऊ शकतात. जो लघुला मोठा करतो त्याला आपण गुरु म्हणतो आणि या गुरुत्वाला नमस्कार करत तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, एखादी गवळण आपण या ठिकाणी सादर करावी. दुडीवर दुडी गवळणी गवळणी साथे निघाल्या.
गवळणी साथे निघाल्या. खूप छान गवळण सुद्धा आपण खूप सुंदर या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला. खरं तर तुमचे संगीत साथीदार तुमच्या समवेत नाहीयेत आणि ही उणीव तुम्हाला भासते सातत्याने. तुम्ही इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न करताय की कोणी आहे का खाली, माझं जे काही गाणं आहे, माझी जी काही गवळण आहे ती उचलून धरण्याचा प्रयत्न करा. अर्थात हा सहवासाचा परिणाम असतो. बुवा आजपर्यंत आपण अनेक डबल बाऱ्या केल्यात, अनेक बुवांबरोबर आपण प्रतिस्पर्धी म्हणून अनेक रंगमंचावर, अनेक व्यासपीठावर आपण भिडलात. पण हे सगळं करत असताना तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला कशी काय मदत केली? घरच्या लोकांनी मदत, मुळात भजनाची आवड मला घरापासून, आमच्या वडिलांपासून झाली. आणि माझं सर्वस्व काय असेल तर माझे वडील आज सुद्धा माझ्यासोबत आले आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे कसं काय की मी ज्यावेळी सांगितलं की पप्पा मला कुठेतरी भजन शिकायचं आहे, एका शब्दाने का किंवा नको हा शब्द आमच्या घरात एकाकडे पण आला नाही. ठीक आहे, तुला शिकायचंय ना, हरकत नाही, त्यावर काहीतरी पर्याय काढूया, आपण शिकायला लावूया. आणि आज सुद्धा भजनावरून किंवा भजनाला गेलो असता प्रत्येक वेळी माझी तयारी करून, आमची अजून सुद्धा आई किती गडबडीत असली तरी माझी आई प्रत्येक वेळी मला भजनाची तयारी करून देणार. किंवा मी रियाज करत असलो, आता आपल्याला सगळं ज्याला त्याला माहिती आहे प्रत्येकाच्या घरी दूरदर्शन टीव्ही वगैरे आहे, पण जर टीव्ही तरी बघत असली घरातली लोक आमच्या, आणि जर मी रियाज करत असलो तर टीव्ही बंद करतात. एवढा मला आजपर्यंत घरातल्यांनी सपोर्ट, किंवा त्यांच्यामुळं मी फक्त 2% आहे, 1 किंवा 2%च मी आहे. बाकी माझं जे सगळं आहे ते माझे घरचे, आमची गुरुमाऊली, माझ्या कोरस मंडळी, आमचे पकवादक, आणि मला ज्या लोकांनी इथपर्यंत येण्यासाठी साथ दिले ह्या लोकांमुळे आज माझं सगळं आहे. घरची मंडळी अजून सुद्धा, मी जर भजनातून आलो, किती काही काम असून द्या आमचं, मला सकाळी यायला जरी प्रोग्रामवरून यायला 5-6 वाजतात आम्हाला, आमचे प्रोग्राम असते 7-8 पण वाजतात, परंतु आजपर्यंत कधीच मला की कोणतरी असं म्हटलं नाही घरातलं की उठ आणि हे जरा काम कर जेणेकरून आम्हाला जरा मदत होईल. प्रत्येकाला माहित असतं घरातल्या हा आपला मुलगा कुठेतरी दमून आलाय, आणि डिस्टर्ब न करता, कुठलीही तक्रार न करता आजपर्यंत त्यांनी मला वागवलंय. काय खरंच मी तुमच्या परिवारातील सगळ्या सदस्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो की त्यांनी जर तुम्हाला अशा प्रकारची ट्रीटमेंट दिली नसती तर कदाचित प्रहारच्या या खुर्चीवर आज तुम्ही बसू शकला नसता. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे माणूस कधीच एकटा मोठा होत नाही, अर्थात त्याच्या मागे अनेक न दिसणारे हात असतात. अशा न दिसणाऱ्या हातांचा सगळ्यांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केला. ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेत असताना बुवा आज जर आपण बघितलं तर भजन क्षेत्र कुठेतरी दूषित होत आहे, ते आता पुन्हा एकदा कुठेतरी चांगल्या ठिकाणी येत आहे असं वाटतंय. म्हणजे पुढे भजनं कशी असावी किंवा भजनाचा दर्जा जर सुधारायचा असेल तर बुवा म्हणून आपण काय जबाबदारी आपली असेल? माझं मत यावर सर एकच की गजराचा कुठेतरी टायमिंग कमी होऊन अभंग, गवळण आणि भारूड कमीत कमी एका भजनी बुवाने तरी भारूड सादर करावं. दोन्ही भजनी बुवांचे जरी झाले कमीत कमी दोघातल्या एका भजनी बुवाने तरी 2020 माध्यम हे चांगलंच आहे. 2020 माध्यम चांगलं नाही असं म्हणजे वाईट आहे ही संकल्पना जी आज कोण काही लोक म्हणतात की 20 माध्यम चांगलंच आहे. लोकांना कमी वेळात जास्तीत जास्त ऍक्सेप्ट करता किंवा जास्तीत जास्त चांगलं ऐकायला भेटतं, परंतु त्याची विटंबना कुठेतरी आम्ही केली. 20चा गैरवापर आम्ही करून घेतला, त्यामुळे 20 वाईट असं म्हणतायत. परंतु 20 ही भजन मुळात आपला प्रार्थना ते रूपाच्या ध्यानाच्या अभंगापर्यंत कंटिन्यू एका भजनी बोने फॉलो करायचं. कंटिन्यू जशी मध्ये एक नियमावली निघाली होती, त्या नियमावलीनुसार ती नियमावली जर स्ट्रिक्ट फॉलो केली गेली की रूपावळीपर्यंत, रूपाच्या ध्यानाच्या अभंगापर्यंत एका भजनी बुवाने कंटिन्यू करायचं, मग दुसऱ्या भजनी बुवाकडे जायचं. कारण असा आमचा एक प्रोग्राम झाला होता चौरंगी डबल रत्नागिरी जिल्ह्यात, केळवली राजापूर तालुक्यातील केळवली गावामध्ये. त्यामुळे ती नियमावली अशी होती, मुद्दा म्हणून सांगतोय कारण त्या प्रोग्रामचा फायदा असा झाला की चौरंगी डबलबारी होती. शुभम पाळेकर बुवा, उदय पारकर बुवा, वैभव घाडीगावकर बुवा आणि मी स्वतः तिथे होतो. तर चौरंगी डबलबारी असताना त्यांचं नियोजन त्यांचं असं होतं की आयोजकांपैकी दोघे जण एका समोर टेबलवर बसलेले आणि त्यांच्या हातात बेल होती. फक्त 30च मिनिटं प्रार्थनेपासून तुम्ही रूपावळीपर्यंत सादर करायचं, फक्त 30च मिनिटं. जास्त तुम्हाला एक्स्ट्रा 2 मिनिटं दिली जातील. 32 मिनिटाच्या वर गेलं की तुम्ही तिथंच थांबायचं. ते बेल यायचे, आयोजक जागे द्यायचे, थांबवा. आणि असं जर प्रत्येक आयोजकांनी जर नियोजन केलं तर 100% भजनाला चांगले दिवस, इव्हन अभंग, गवळण आणि भारूड जे आज जुन्या लोकांना अपेक्षित आहे की आम्हाला अभंग, गवळण, भारूड ऐकायचं आहे, ते 100% ऐकायला मिळेल लोकांना.
हे माझं वैयक्तिक मत आहे सर. खरंच खूप धन्यवाद. म्हणजे आपल्याला आलेला अनुभव त्या ठिकाणी आयोजकांनी तजवीज केली, ती तजवीज सुद्धा बुवानी आपल्या अनुभवाच्या माध्यमातून, काही भजनी बुवा आपल्याला बघतायत, काही रसिक बघतायत, काही आयोजक सुद्धा असतील आपल्याला बघणारे, त्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात. आता बुवा आम्हाला तुमच्याकडून एखादं भारुडाची झलक ऐकायला नक्की आवडेल. एखादं तुम्ही छोटस या ठिकाणी झलक दाखवा. आज ह्या वर्षी घेतलेल्या भारुडचे आमचे गुरुजी प्रकाश पारकर बुवा, भजन सम्राट बुवा प्रकाशजी पारकर बुवा यांनी अजरामर केलेले एक भारुड आहे की त्या भारुडाचं नाव की शंकराचं नाव भीमाशंकर कसं पडलं. त्या भारुडाची फक्त एक पहिलं कडवं फक्त म्हणून दाखवतो की जेणेकरून पूर्णतः शक्य होणार नाही. ब्रह्मलिखित जे जे लिहिले, ब्रह्मलिखित जे जे लिहिले, टळणार नाही कदापि कथाई ऐका, वीर भीमा शंकराची कथाई ऐका, वीर भीमा शंकराची कथाई ऐका, वीर भीमा शंकराची. ब्रह्मलिखित जे जे लिहिले, ब्रह्मलिखित जे जे लिहिले, टळणार नाही कदापि कथाई ऐका, वीर भीमा शंकराची कथाई ऐका, वीर भीमा शंकराची कथाई ऐका, वीर भीमा शंकराची. खरंच खूप छान, सुंदर. प्रत्येक वेळी माझ्या सादरीकरणाला मी काय नेमकं कशा प्रकारे दाद देऊ हेच मला कळत नाही. तुम्ही सुंदर गाण्याचा प्रयत्न करताय. साथसंगत नसताना सुद्धा हे गाणं खूप कठीण असतं बुवा. एकंदरीत आपण जवळपास अर्धा एक पाऊण तास एकमेकांशी बोलतो. अनेक गोष्टींचा ज्याला आपण काय म्हणतो उलगडा तुमच्या माध्यमातून होत आहे. काही काही गोष्टी तुम्ही चुकीच्या म्हणूनच मान्य केलात, काही काही गोष्टी तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असे आशावादीनं या ठिकाणी मांडलात. खरं तर बऱ्याच काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण थांबणं सुद्धा काळाची गरज असते आणि योग्य वेळी जो थांबतो तो विजेता ठरतो. त्यामुळे आपल्याला थांबणं खूप गरजेचं आहे. आणि हे थांबत असताना तुम्हाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो तुमच्या भावी वाटचालीसाठी. आणि या शुभेच्छा देत असताना अजून एक प्रश्न तुमच्यासाठी मुद्दाम शेवटचा मी राखून ठेवलेला आहे. तो प्रश्न असा आहे की आजचे बुवा जे व्यसनं करतायत किंवा जे चुकीच्या प्रकारे सादरीकरण करतायत, त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर पूर्ण त्या बुवांनाच ठपका बघतो. अहो बुवाचा प्रवास अरे बुवा इथपर्यंत आलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी काळाच्या ओघामध्ये खूप म्हणजे त्या आता त्याच्या वरवर जर आपल्याला वाटलं त्या सोप्या आहेत तरी त्या सोप्या नाहीयेत. कारण तुम्ही समाज प्रवर्तक आहात, त्यामुळे समाज प्रवर्तक म्हणून तुम्हाला संहिता असणं गरजेचं आहे, नियमावली असं गरजेचं आहे. बुवा म्हणून तुम्ही कोणकोणते नियम पाळता किंवा ते पाळले पाहिजेत, म्हणजे आपल्याला समाजामध्ये पुन्हा जसा पंचरत्नांना मान होता, आताच्या काळामध्ये लोकरे बुवा असतील, मुंडगेकर बुवा असतील किंवा हरियाण बुवा असतील, या बुवांना जसा मान आहे तसाच मान तुम्हाला सुद्धा पुढच्या दशकामध्ये पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मिळू शकेल. त्यामुळे काय नियम आपल्याला बुवा म्हणून पाळावे लागतील? एक वैयक्तिक माझा अनुभव म्हणून सांगतो की पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याच भजनी बुवाने व्यसनाच्या अधीन जाऊ नये. कारण आपण जर नारदाच्या गादीवर बसून आपण जर आपल्याला समजत असू की आम्ही संतांचे पायी, आम्हाला गुरुजनांनी दिलेला वारसा आम्ही जपतोय हे जर म्हणत असू, तर आपण समाज प्रबोधक म्हणून आपण जर समाजात वावरत असू, तर पहिली गोष्ट प्रथमतः मी स्वतः बंद केलं पाहिजे की मी दारू पितोय. प्रत्येक भजनी बुवाने मी स्वतः दारू पितोय तर त्याने पहिलं ते बंद केलं पाहिजे, नंतर समाजाला प्रबोधन केलं पाहिजे, हे मताचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज तरुण भजनी बुवा किंवा अनेक काही भजनी बुवा असं काही आपल्याला दिसायला येते की एक टार्गेट करून भजने एकमेकांना बोलतात. तर एकमेकांचे दुश्मन असल्यासारखे जे प्रोग्राम होतात ते कुठेतरी बंद झाले पाहिजे. आपण मनोरंजन करण्यासाठी समोरच्याच बुवाला बोललं पाहिजे हे चुकीचं आहे. मनोरंजन करण्यासाठी आपल्याला खूप काही आहे आणि मनोरंजनच म्हणजे भजन हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण आजच्या घडीला एक 10-15 जोक सांगायचे म्हणजे माझा गजर झाला, हे कुठेतरी वगळून कुठेतरी आपल्या पंचरत्नांनी दिलेला वारसा ज्या पद्धतीत आहे, कुठेतरी एखादा जर मी हे फॉलो केलं, आम्ही जर ठरवलं की हे आम्ही फॉलो करणार, तर आम्हाला चिठ्ठ्याच बाहेरून येणार नाही की त्याची साला काढ किंवा ते जे फाऊड ह्या जे चिठ्ठ्या येतात हे पहिले बंद होईल जर मी ते स्वतः फॉलो केलं तर. मग उलट चिठ्ठ्या अशा येतील जुन्या भजन रसिक श्रोत्यांकडून, ज्यांनी कदमबुवांना, ज्यांनी पांचाळबुवांना, विलासबुवांना ज्यांनी बघितलंय त्यांच्याकडून हे चिठ्ठ्या येतील की पांचाळबुवांचा एखादा भारुडाची एखादा झलक दाखवा किंवा कदमबुवांचा एखादा अभंग म्हणून दाखवा. ह्या ज्यावेळी चिठ्ठ्या त्याच वेळी येतील ज्यावेळी आम्ही कुठे स्वतःला तंत्र म्हणजे स्वतःला नियंत्रण घालू. जर मी समोरच्या बुवाला अरे तुरे करून तुझी लायकी नाही जर म्हणत असेल मी ह्या खुर्चीवर बसून,
ह्या खुर्चीवर बसून एका समोरच्या बुवाला मी जर म्हणत की तुझी लायकी नाही, तर मी इथून बाहेर गेल्यावर मला सुद्धा एखादा बाहेर भजन रशीद हाक मारताना अरे बुवा म्हणूनच हाक मारणार. हे माझं वैयक्तिक मत आहे, कारण हा शब्द अजूनपर्यंत आम्ही भजनातून काढला नाही, तुझी लायकी नाही. कारण परमेश्वराने आपल्याला भजन करण्याची जी ताकद दिली आहे किंवा जी आपल्याला पूर्वपुण्य भेटली आहे, समोरच्या भजनी बुवा आपण ज्यावेळी त्याला म्हणतो समोरच्या भजनी बुवाला की तुझी लायकी नाही, त्यावेळी आपण त्याच्या गुरुपर्यंत पोहोचत असतो. कारण त्यांना कारण जे माझ्याकडे जे ज्ञान आहे हे माझं नाही आहे ना, हे माझ्या गुरुजींचं आहे, मी फक्त नाममात्र आहे. आपण ज्यावेळी समोरच्याला नाव ठेवणार त्यावेळी त्याला नाव ठेवत नसतो तर त्याच्या गुरुजींपर्यंत जात असतं ते. आणि कदाचित हाच शाप आम्हाला भजनी बुवाला लागलाय म्हणून आज आम्ही कुठेतरी भरकटतोय. हे मत माझं वैयक्तिक आहे. खरंच खूप छान. खरं तर बुवांच्या एकंदर विवेचनातून पाय भासतायत म्हणून संपूर्ण जमिनीवर कातडा न पसरण्यापेक्षा आपण पायात घालूया, म्हणजे थोडासा त्यातून विचारा मिळेल. बुवा खरंच खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, बिनधास्तपणे व्यक्त झालात. व्यक्त होत असताना अनेक गोष्टींचा उलगडा सुद्धा तुमच्या माध्यमातून झाला. त्यामुळे अगदी शेवट तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला गजर घेण्याची विनंती करतो की आपण या ठिकाणी गजर किंवा भैरवी जे तुम्हाला शक्य आहे ते या ठिकाणी आपण घ्यावं. छोटासा एक गजर सादर करतो. विठ्ठल 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 रुक्माई, 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 विठ्ठल 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 रुक्माई. वा पुनश्च एकदा मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. खरं तर कमी अनुभव असताना सुद्धा तुमचे जे विचार आहेत ते निश्चितच भजनाला दिशादर्शक आहेत. आता संपूर्ण आपला जो भारत आहे तो तरुणांचा देश आहे. भजनाची क्रांती तरुण करू शकतात. जे झालंय ते मागे जाऊ द्या, पण पुढे येताना आपल्याला योग्य प्रकारचं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. ते नियंत्रण जिभेवर ठेवा, ते नियंत्रण तुमच्या सादरीकरणामध्ये ठेवा, गुरूंचा मान करा आणि गुरूंचा सन्मान राखत डबल बाऱ्या करा, असा संदेश आपण एकंदरीत आजच्या या सगळ्याच मुलाखत सत्राच्या माध्यमातून आपण दिलेला आहात. वा पुनश्च एकदा देवगड पासून कुडाळपर्यंतचा प्रवास फक्त आमच्या प्रेमासाठी आणि भजन रसिकांसाठी तुम्ही केलात. हा प्रवास करत असताना तुम्ही सगळे सहकुटुंब मी म्हणेन, सहपरिवार मी म्हणेन या ठिकाणी आलात. हे येत असताना मी विशेष करून ज्ञानदेव मेस्त्री बुवा यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करेन की एक गुरु आपल्या शिष्यासाठी काय करू शकतो, तर आपलं सगळं काम बाजूला ठेवून व्यस्त वेळापत्रकातला वेळ त्याने आजच्या या मुलाखत सत्रामध्ये दिला. आम्हाला प्रहारच्या टीमला भेटून त्यांना सुद्धा म्हणजे आम्हाला सुद्धा प्रचंड आनंद झाला. मी पुनश्च एकदा ज्ञानदेव मेस्त्री बुवांचं मनापूर्वक ऋण व्यक्त करतो, आपल्या संपूर्ण परिवाराचे ऋण व्यक्त करतो. आपण इथपर्यंत आमच्यासाठी आलात याबद्दल आपलेही ऋण व्यक्त करतो. पुढची भजन दिशा ही तुमच्या दशा आणि दिशावर अवलंबून आहे हे जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो. आणि निश्चितच भजनाची दिशा अत्यंत चांगली असेल असं आम्हाला दिसेल, कारण तुमच्यासारखे जर परखडपणे विचार मांडणारे जर तरुण जर भजनाला मिळाले तर निश्चितच आमचं भजन अगदी उत्तम होऊ शकतं हा आशावाद बाळगतो. आणि या ठिकाणी मी प्रहार सहित आपला निरोप घेतो. मनपूर्वक धन्यवाद.